न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूरच्या विधान भवन परिसरामध्ये आज आपण आहोत। या ठिकाणी नवनिर्वाचित मंत्री आहेत, राज्यमंत्री आमदार आशिष जयस्वाल, रामटेकचे भूमिपुत्र। आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, सर्वात आधी तर तुम्हाला राज्यमंत्री पदाच्या हार्दिक शुभेच्छा। मला एक सांगा की माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला वचन दिल्याप्रमाणे आपल्याला मंत्रिपद मिळाले, काय भावना आहे तुमच्या? जी जबाबदारी दिली त्याचा प्रामाणिकपणे पार पडायची आणि अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा सरकारच्या योजना आणि सरकारला जनतेच्या घरापर्यंत दारापर्यंत नेऊन सरकारची प्रतिमा कशी उंचावता येईल आणि गरीब माणसाच्या कल्याणासाठी कसं काम करतात। 30 वर्षापासून आपण मंत्रीपद आपल्याला मिळालेलं नाही। पहिल्यांदाच असा काही चमत्कार घडला की पहिल्यांदाच आशिष भाऊ आपण काम करत राहतो, राज्यमंत्री बनले आहेत। याच्या अगोदर राज्यमंत्री पदाचा दर्जा होता, ते पण कर्म करणं आपल्या हाती आहे। ईश्वर कधी कर्माचं फळ यावेळेस तुम्हाला मिळालेलं आहे। पुढे आता रामटेकच्या विकासासाठी परत एकदा शासनाच्या योजना आणण्याचा आपला संकल्प असेल। अतिशय उत्तम काम। ज्या काही समस्या आहेत किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस राहणार आहे। आणि एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना राज्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे। तोपर्यंत आपण बघत राहा वंशू चॅनल। सुनील साळवे, मुख्य संपादक, वास्तव थेट नागपूरच्या विधान भवन परिसरात। जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।